नमस्कार मित्रांनो, मी सुरेश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, मी तुम्हाला मागेही सांगत होतो की रिनीट होण्याचे चान्सेस खूप कमी आहे। त्यात भरपूर जणांच्या निगेटिव्ह कमेंट्स येत होत्या, पण तरी माझं जे मत होतं, माझं वैयक्तिक मत होतं की रिनीट होण्याचे चान्सेस खूप कमी आहे। केंद्र सरकारने पण आज एक अफिडेव्हिट फाईल केले की जर आपण रिनीट घेतली तर जे कोणते जेन्युइन विद्यार्थी आहे त्यांचं नुकसान होईल, म्हणजे जे कोणी सिलेक्ट होणार आहे यावर्षी GMC मध्ये त्यांचं नुकसान होईल। त्यामुळे त्यांनी रिनीटच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टमध्ये एक अफिडेव्हिट फाईल केलंय, म्हणजे रिनीट होण्याचे चान्सेस खूप कमी झाले। परत आता 8 जुलैला जो काही निकाल लागणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्यात महत्वाचा मुद्दा आता एक राहिला की ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले त्यांचा नंबर खरंच 1500 होता की त्यापेक्षा जास्त होता। जर तो नंबर त्यापेक्षा जास्त असेल तर जो आपला कट ऑफ आहे तो नक्कीच कमी येईल, पण आता ते 8 जुलैला कळेल। केंद्र सरकारने म्हटलंय जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्यावर स्टे आणू नका आणि जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती चालूच ठेवा, जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे अकॅडमिक करिक्युलम आहे त्यामध्ये कंटिन्युटी राहील आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होणार। बघा मित्रांनो, तुम्ही सर्वांनी मेहनत केली होती आणि त्यात आता असे भरपूर विद्यार्थी ज्यांना यावर्षी GMC भेटणार नाही, पण त्यांनी असं काय निराश हताश बसायचं नाही, एक प्लॅन ठेवायचा आहे रेडी। जर तुम्ही मला रिपीट करायची इच्छा असेल तर तुम्ही आतापासूनच रिपीटची तयारी लागा, अजून भरपूर वेळ आहे। परत असे काही विद्यार्थी ज्यांना रिपीट नाही करायचंय किंवा ड्रॉप नाही घ्यायचा, तर तुम्ही ज्या कोर्समध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय त्या कोर्समध्ये घ्या। आणि जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी समजा 610च्या खाली GMC खूप अवघड आहे यावर्षी, त्यामुळे तुम्ही अंदाजा लावू शकता की तुम्हाला जर दुसरी एखादी फील्ड किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर तसं तुम्ही करू शकता। आणि तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेसशी अटॅच राहा आणि जे कोणी इतर विद्यार्थी ज्यांना क्लिअरली कळतं की आपल्याला यावर्षी MBBS भेटणार नाही, गव्हर्नमेंटमध्ये असो किंवा प्रायव्हेटमध्ये असो, तर त्यांनी ड्रॉप घेऊ शकता। तर ड्रॉप घ्या आणि आतापासूनच अभ्यासाला लागा, भरपूर वेळ आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि नीट 2025 मध्ये भरभरीत यश मिळवा। तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट। माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।